तर आपण टॅग पाहतोय आहे का नाही. तर टॅग मध्ये आपण एरर बघितले, तर एरर नंबर 1 बघितला, 2 बघितला, म्हणजे 2 पासून एरर सुरू झाले. 2 बघितला, 3 बघितला, 4 बघितला, 5, 6 आणि 8 बघितले. आता आज आपल्याला बघायचा आहे एरर नंबर 9. आता एरर नंबर 9 जो आहे हा थोडासा आपल्याला पुढचा पार्ट शिकावा लागेल, म्हणजे एरर नंबर 9 तुम्हाला काय म्हणणार आहे, येणार आहे. तर बघा, तुम्हाला पुढे एक चॅप्टर आहे, त्याचं नाव आहे, आताच लिहू नका. तर एक चॅप्टरचं नाव आहे ते म्हणजे क्लॉज. काय नाव आहे? क्लॉज. आणि हा जो क्लॉज चॅप्टर आहे का नाही, त्याची आपल्याला थोडीशी मदत घ्यावा लागणार आहे एरर नंबर 9 समजून घेण्यासाठी. ठीक आहे. मग आता क्लॉजच्या अगोदर तुम्हाला एक शब्द माहिती पाहिजे, तो म्हणजे कंजंक्शन. काय माहिती पाहिजे? कंजंक्शन. आता हे जे कंजंक्शन आहे, कंजंक्शनचा अर्थ कोणाला माहिती आहे का? कंजंक्शन म्हणजे काय आहे? राईट. तर कंजंक्शन म्हणजे मराठीतून आपण त्याला म्हणतो उभयान्वयी अव्यय. काय म्हणतो? उभयान्वयी अव्यय. आणि कंजंक्शन म्हणजे कुणाला म्हणायचं? जे दोन सेंटेन्सला जोडतं किंवा दोन नाऊनला जोडतं, ह्याला आपण काय म्हणायचं? कंजंक्शन. काय म्हणायचं? कंजंक्शन. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल बघा, इथं मी एक लिहिलं राम लिहिलं आणि इथं लिहिलं सीता, इथं लिहिलं सीता. आता हे दोन नाऊन आहेत, राम आणि सीता, हे दोन नाऊन आहेत का नाही, यांना जोडण्यासाठी मी असं लिहिलं राम अँड सीता. का लिहिलं? राम अँड सीता. मग इथं मला सांगा, हे दोन वर्डला किंवा दोन नाऊनला हे जे अँड आहे, हे अँड आपलं काय आहे? कंजंक्शन आहे. काय आहे? कंजंक्शन. ह्यानी जोडलं का नाही? अरे जोडलं ना. मग हे जे अँड आहे ह्याला आपण काय म्हणायचं? कंजंक्शन. काय म्हणायचं? कंजंक्शन. आता कधी कधी हे जे कंजंक्शन आहे, म्हणजे हे जे कंजंक्शन हे एकतर दोन वर्डला जोडतं किंवा दोन सेंटेन्सला जोडतं. म्हणजे आता समजा मी इथं लिहिलं, एक सेंटेन्स घेतलं, शी इज ब्युटिफुल, शी इज क्लेवर आणि शी इज काय लिहायचं अजून एखादा? शी इज अगली. ठीक आहे, बरं चांगलं लिहूत ना. ठीक आहे, ब्युटिफुल लिहूत. जाऊन द्या, खुश होते तेवढ्यात नारे शकते. बरं, आता इथं बघा, हे दोन सेंटेन्स येतं. पहिलं काय आहे? शी इज क्लेवर आणि शी इज ब्युटिफुल. आता हे दोन सेंटेन्स मला जोडायचे तर मी कसं लिहिणार? शी इज क्लेवर अँड ब्युटिफुल. आता इथं बघा, मी काय केलंय माहितीये का? शी इज हे जे आहे ना ते गायब केलेलं आहे का नाही. आणि दुसरं समजा आपण एक मराठीमधलं एक्झाम्पल जर बघितलं, की आपण समजा बघितलं की एक वाक्य आहे बघा, मुलगी सुंदर आहे. हे पहिलं वाक्य, मुलगी अभ्यासात हुशार नाही. आता हे दोन वाक्य मी जर काय एकत्र केले तर काय म्हणणार? मुलगी सुंदर आहे पण अभ्यासात हुशार नाही. मग इथं दोन सेंटेन्स मी जोडले का नाही? अरे जोडले ना. मग असं पण परंतु जे असतं ना, ते जसं मराठीमध्ये उभयान्वयी अव्यय, तसं आपल्या इंग्लिशमध्ये खूप सारे बट आहे, अँड आहे, फॉर आहे, ॲज वेल ॲज आहे. आपले जे अकंपनीड बाय, गव्हर्न बाय ते होते ना सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट मधले, ते सगळेचे सगळे काय आहेत? आपल्या कंजंक्शन. आता काय येतं? कंजंक्शन. मग आता तुम्हाला फक्त काय लक्षात ठेवायचंय, की एकच ध्यानात ठेवायचे, कंजंक्शन म्हणलं की काय असतं? हे ते काय जोडतं? दोन वर्डला किंवा दोन सेंटेन्सला. बस एवढंच लक्षात ठेवायचंय. मग आता लक्षात ठेवायचंय पुढचं, ते म्हणजे क्लॉज. काय लक्षात ठेवायचंय? क्लॉज. आणि हे जे क्लॉज आहे, या क्लॉजचे किती टाईप पडतात? दोन. पहिला जो टाईप आहे, पहिला जो टाईप आहे तो कोणता आहे? तर मेन क्लॉज. काय आहे? मेन क्लॉज. याला आणखीन एक नाव आहे. कोणतं? ह्याला आणखीन एक नाव आहे, ते म्हणजे प्रिन्सिपल क्लॉज. काय आहे? प्रिन्सिपल क्लॉज. किंवा ह्याला आणखीन एक नाव आहे, ते म्हणजे इंडिपेंडंट क्लॉज. काय आहे? इंडिपेंडंट क्लॉज. इंडिपेंडंट म्हणजे काय बरं? स्वतंत्र, आहे का नाही. आणि दुसरा जो आहे तो आहे सबऑर्डिनेट क्लॉज. काय आहे? सबऑर्डिनेट क्लॉज. मग आता हे जे सबऑर्डिनेट क्लॉज आहे, या सबऑर्डिनेट क्लॉजलाच आपण आणखीन काय म्हणतो? काय नाही म्हणते, एवढं सबऑर्डिनेट क्लॉज का म्हणतो? म्हणतो याला काय म्हणतो? डिपेंडंट क्लॉज. काय म्हणतो? डिपेंडंट क्लॉज. ठीक आहे. मग याला सबऑर्डिनेट क्लॉज म्हणा किंवा डिपेंडंट क्लॉज म्हणा, दोन्हीचा अर्थ एकच आहे. मग आता आपल्याला हे लक्षात ठेवायचे, तर हे जे कंजंक्शन होतं ते लक्षात ठेवायचे. बघा आता हे
सबऑर्डिनेट क्लॉज आहे याचे कंजंक्शन कोणकोणते आहेत बघा. इफ आहे, त्यानंतरून अनलेस आहे, त्यानंतरून ॲज आहे, त्यानंतरून दो आहे, त्यानंतरून अल्दो आहे, त्यानंतरून तुमचं व्हाय आहे, वेन आहे, त्यानंतरून व्हॉट आहे, त्यानंतरून वेअर आहे, त्यानंतरून दॅट आहे, त्यानंतरून ॲज सून ॲज आहे, ॲज सून ॲज, त्यानंतर नो सूनर दॅन आहे, नो सूनर दॅन आहे. ओके, अजून व्हाईल आहे, सो दॅट आहे, इवन दो आहे, इवन दो आहे. हे सगळेच्या सगळे काय येतं सबऑर्डिनेट क्लॉज होता. आता ह्यांची जर का संख्या जर आपण बघितली तर ह्यांची संख्या काय आहे खूप जास्त आहे. ह्यांची संख्या काय आहे खूप जास्त आहे. मग आता हे लक्षात ठेवायला आपल्याला पॉसिबल नाही. मी फक्त एवढेच लिहिलेत मला जेवढे आठवते तर तेवढे. ह्याच्यामध्ये आणखीन जर का सगळे लिहिले तर आणखीन एवढेच येते, डबल येते, यापेक्षा जास्त येते ना. मग हे लक्षात ठेवायचे नाही. मग आपल्याला फक्त काय लक्षात ठेवायचं, लिहू नका आता चुकताना तुम्ही सांगितलं तर हे लिहायचं नाही. मग आता बघा मेन क्लॉजचे तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचे होतं. काय लक्षात ठेवायचंय मेन क्लॉज. मग आता मेन क्लॉजला कन्सिडर करा की तुम्ही इथं अभ्यास करताय आहे का नाही. इथं ऐतिहासिक रोड बालिकाश्रम रोडला आलेले तुम्ही आलेत ना, ते चाकाची बॅग वगैरे घेऊन, का वायरची पिशवी जिंदाबाद, हा वायरची पिशवी जिंदाबाद बरोबर, किंवा आपले कपड्याच्या पिशव्या हे घेऊन आलेले आहेत बरोबर. इथं आले तर लय अभ्यास केला आणि तुमचं सिलेक्शन वगैरे झालं, बडाय मारण्याचा कार्यक्रम पण झाला, ते रंग चढू दे गाणं पण लावलं, आज तो दिवस आला हे पण गाणं लावलं आहे का नाही. 2-3 दिवस स्क्रीनशॉट मारून स्टेटसला पण ठेवले आणि गुलाल पण त्याचे पण व्हिडिओ बनवले. गावात सत्कार झाला, मामाने पण सत्कार केला, सगळ्यांनी सत्कार केला बरोबर आहे ना. मग आता हे सगळं झाल्यानंतर तुमचं सिलेक्शन झालंय, जॉईनिंग पण झाली, कन्सिडर करा जॉईनिंग पण झालेली आहे. आणि जॉईनिंग झाल्यानंतर तुम्हाला कळालं की यार इथं बॉस वगैरे असलं काही सिस्टीम असते आहे का नाही. असतं ना, आपले जे सिनियर असतात ते बॉस असतात ना. प्रायव्हेट कंपनीमध्ये जास्त वैताग असतो बॉस लोकांचा, गव्हर्नमेंटमध्ये एवढा जास्त वैताग नाही. पोलीस डिपार्टमेंटमध्ये आहे पण बाकीच्या डिपार्टमेंटमध्ये एवढा काही वैताग नसतो. बरं, आता हे बॉस आहे, तुमचा जो बॉस आहे ना तो एकदम स्टायलिश आहे, एकदम स्टायलिश अल्लू अर्जुन सारखा आहे. हा जो बॉस आहे त्याचं मी चित्र काढतोय बघा आपला बॉस. आणि तो मी काय सांगितलं एकदम फॅन्सी आहे, हे बुट वगैरे असले फॅन्सी बॉस. हा, आणि हे केस वगैरे बघा हे असे स्टायलिश. मी म्हणलं ना फॅन्सी येतो एकदम. इथं कपडे वगैरे एकदम फॅन्सी घातलेले बरं का. हा, सध्या कोणती स्टाईल चालली आहे कपड्याची, कार्गो पॅन्टची जुनी झाली ती, 1-2 वर्ष झालं आहे का नाही. हा बरं, जाऊन द्या आता हे कपडे काय, हा ओव्हर साईज. ओके, हे केस वगैरे पण थोडेसे 2 कलरचे आहेत. फॅन्सी बॉस आहे, ओव्हर साईज शर्ट वगैरे घातलेले त्याने, हे शूज वगैरे, इथं हातामध्ये काय ऍपल वॉच वगैरे, ठीक आहे. इथं खिशामध्ये iPhone 16 Pro Max आहे. असं तुमचा बॉस जो आहे तो कसा आहे फॅन्सी आहे का नाही. तुम्ही बॉसला बघितलं काय म्हणणार, आमचा बॉस म्हणजे नाद नाही करायचा, 50 वय पण एकदम फॅन्सी राहतो आहे का नाही. मग आता इथं आपल्याला हे ध्यानात ठेवायचं, हे सेंटेन्स कोणतं माहितीये का, फॅन्सी बॉस. ध्यानात कोणतं ठेवायचंय, फॅन्सी बॉस. इथं हे फॅन्सी बॉस. ओके, मग आता इथं एफ म्हणजे काय ध्यानात ठेवणार, फॉर. काय लक्षात ठेवणार, फॉर. त्यानंतरून याला थोडस जागा पुरण्यासाठी ए म्हणजे काय, अँड आणि ॲज वेल ॲज, ॲज वेल ॲज. त्यानंतर एन म्हणजे काय, नॉर. त्यानंतर सी म्हणजे काय, कॉन्सिक्वेंटली, कॉन्सिक्वेंटली. त्यानंतर एन म्हणजे काय, नॉट ओनली बट ऑल्सो, नॉट ओनली बट ऑल्सो. त्यानंतर वाय म्हणजे काय, यट. बी म्हणजे काय, बट. ओ म्हणजे काय, ऑर आणि अदरवाईज, अदरवाईज. यस म्हणजे काय, सो. आणि हा यस म्हणजे काय, स्टील. तर एवढे ध्यानात ठेवायचे तुम्हाला. हे बाकीचे नाही लक्षात राहिले तर काही अडचण नाही.
मग आता हे जर का आले, हे जर का सेंटेन्स मध्ये आले, इकडे बघा, तर समजा हे जर का आले, फॅन्सी बॉस जर का आपला आला, तर इथं 2 सेंटेन्स असणार. किती सेंटेन्स असणार? 2. इथं एक सेंटेन्स आहे, म्हणजे इथं एक वर्ब आहे, आणि ह्या वर्बच्या मध्ये आपला कोण आहे? फॅन्सी बॉस. कोण आहे? फॅन्सी बॉस. आणि परत एक काय आहे? वर्ब आहे. कळालं? म्हणजे 2 वर्बच्या मध्ये आपला काय येणार आहे? फॅन्सी बॉस येणार. कुठं येणार? 2 वर्बच्या मध्ये. आणि मग त्यावेळेस ज्या वेळेस तुमच्या 2 वर्बच्या मध्ये फॅन्सी बॉस येणार, त्यावेळेस हे पण काय असणार? मेन वर्ब. आणि हे पण काय असणार? मेन वर्ब. कळालं काय? अरे समजलं का? आता हे तुम्हाला कळालं का? काय कळालं? 2 वर्बच्या मध्ये फॅन्सी बॉस आला तर दोन्ही पण काय येतं? मेन क्लॉजचं. काय येतं? मेन क्लॉज. पण फॅन्सी बॉस मध्ये कोण येतं? एफ म्हणजे फॉर, ओ म्हणजे सॉरी, ए म्हणजे अँड आणि ॲज वेल ॲज, ओ म्हणजे सॉरी एन, परत विचारतो. हा, एफ म्हणजे हा, ए म्हणजे अँड आणि ॲज वेल ॲज, एन म्हणजे नॉर, सी म्हणजे कॉन्सिक्वेंटली, वाय म्हणजे यट, बी म्हणजे बट, ओ म्हणजे ऑर अदरवाईज, त्यानंतर यस म्हणजे सो, आणि दुसरा यस म्हणजे स्टील. बरं, परत एफ म्हणजे फॉर, ए म्हणजे अँड ॲज वेल ॲज, एन म्हणजे नॉर नॉट ओनली बट ऑल्सो, सी म्हणजे कॉन्सिक्वेंटली, वाय म्हणजे यट, त्यानंतरून बी म्हणजे बट, ओ म्हणजे ऑर अदरवाईज, यस म्हणजे सो, आणि दुसरा यस म्हणजे स्टील. आणि 2 वर्बच्या मध्ये जर का फॅन्सी बॉस आला तर दोन्ही पण काय असणार? आपले काय असणार? मेन वर्ब असणार. काय असणार? तर मेन वर्ब. कळतंय का हे? अरे समजतंय? मग आता एक सेंटेन्स घेतलं बरं का, मी इथं एक घेतलं, डू ऑर डाय लिहिलं. काय लिहिलं? डू ऑर डाय. तर इथं बघा फॅन्सी बॉस मधला ऑर आलाय का नाही? मग हा पण आपला काय आहे, आणि हा पण आपला काय आहे? ओके, कळतंय? अरे समजतंय? मग आता इथं बघा, सबऑर्डिनेट क्लॉज कसा ओळखायचा ते मेन क्लॉज ओळखायला येईल. तर आता तुम्हाला काय असणार बघा, इथं एक सेंटेन्स, हे एक वर्ब असणार, या वर्बच्या नंतरून सबऑर्डिनेट कंजंक्शन असणार. काय असणार? सबऑर्डिनेट कंजंक्शन. काय असणार? सबऑर्डिनेट कंजंक्शन. आणि त्याच्या पुढं मग काय असणार? सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट, असं काहीतरी असेल. म्हणजे इथं इथं हे जे सबऑर्डिनेट कंजंक्शन आहे याच्यामध्ये आपला फॅन्सी बॉस येणार नाही. म्हणजे समजा इथं इफ आला. काय आला? इफ. तर मग ह्या इफच्या पुढचा जो असणार आहे त्याला आपण काय म्हणायचं? सबऑर्डिनेट क्लॉज. काय म्हणायचं? सबऑर्डिनेट क्लॉज. आणि त्याच्या अलीकडला जो असणार याला आपण काय म्हणायचं? मेन क्लॉज. काय म्हणायचं? मेन क्लॉज. कळतंय का? काय काय आलं? आता इथं समजा बघा, असं एक सेंटेन्स, इफ आलं, आणि इथं बघा, इफ यू स्टडी हार्ड, इफ यू स्टडी हार्ड यू विल पास द एक्झाम, यू विल पास द एक्झाम, असं एक सेंटेन्स आहे. ओके. तर आता ह्याच्यामध्ये बघा, आपल्याला सबऑर्डिनेट क्लॉज आणि मेन क्लॉज शोधायचा आहे. मग सबऑर्डिनेट क्लॉज कोणता? इथं बघा, इफने सुरुवात झालं की नाही? इफ हे कंजंक्शन आहे ना, मग इफने सुरू झालेलं हे जे असणार, हे असणार आपलं सबऑर्डिनेट क्लॉज. कळतंय का? आणि हे जे असणार आहे ते काय असणार आहे? आपलं मेन क्लॉज. कळालं काय? अरे कळतंय का? अजून 1-2 सेंटेन्स सांगतो थांबा. काय काय? हे मेन क्लॉज. हा, मेन क्लॉज आधी नाही येत. आता मेन क्लॉज जो आहे हे कधी पण येऊ शकतो, सुरुवातीला येऊ शकतो किंवा शेवट पण येऊ शकतो. फक्त लक्षात कसा ठेवायचा? सबऑर्डिनेट क्लॉज कधी येणार आपला? हे कंजंक्शन आलं ना, कंजंक्शन, या कंजंक्शनच्या पुढं जर का आपला सब्जेक्ट वर्ब आलं तर ह्याला आपण काय म्हणायचं? सबऑर्डिनेट क्लॉज. आणि इथं बघा, इथं कंजंक्शन आलंय का? अरे आलंय का? नाही. मग ह्याला काय म्हणायचं? मेन क्लॉज. काय म्हणायचं? मेन क्लॉज. हे कळतंय का? हा हा, यू यू इफ यू स्टडी हार्ड, हा सगळा काय येणार? सबऑर्डिनेट क्लॉज. आणि यू विल पास द एक्झाम, हा सगळा काय येणार? मेन क्लॉज येणार. कळालं? आता क्लॉज शिकविताना ते 25 एक्झाम्पल आपण प्रॅक्टिस घेणार आहेत. फक्त आपल्याला काय सबऑर्डिनेट क्लॉज आणि मेन क्लॉज ओळखायला आला पाहिजे, यासाठी घेतलेलं आहे. म्हणजे बघा, एकदम सोपं, डोक्याला लय ताण नाही. कंजंक्शन कळतं? हा, हे कंजंक्शन जोडून कंजंक्शनच्या पुढचं जे सेंटेन्स येईल ते काय याचं? सबऑर्डिनेट क्लॉजचं.
आणि राहिलेलं कशाचं मेन क्लॉज. कळालं काय काय कळालं सांगा पटकन. कंजंक्शनला जोडून आलेलं सेंटेन्स हे काय याचं सबऑर्डिनेट क्लॉज आणि राहिलेलं मेन क्लॉज. ओके. मग आता इथं बघा आपण इथं सेपरेट करू बघा. इवन वेन वी वर लिव्हिंग इन द सेम सिटी यू हार्डली विजिटेड अस. आता इथं बघा आपल्याला टॅग आपल्याला टॅगचं नंतर बघू, आधी सबऑर्डिनेट क्लॉज आणि मेन क्लॉज सेपरेट करू. इथं बघा इवन वेन आपला सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये लिहिलं होतं का नाही मी. सगळे तुमचे WH वर्ड आले ना की ते काय असते द कंजंक्शन. मग इथं बघा हा जो असणार आहे हा इथून इथपर्यंत हा काय असणार आहे आपला, हा आपला असणार आहे सबऑर्डिनेट क्लॉज आणि हा काय असणार आहे आपला मेन क्लॉज. कळतंय हा, कारण इथं कंजंक्शन काय आलं वेन आलंय ना. अरे कळतंय. बरं आता इथं ही वुड नॉट हॅव डन दॅट. हे बघा दॅट कंजंक्शन आलं का नाही. हा दॅट इफ आय वर दिअर. मग इथं बघा इथं दॅट आलेले किंवा इफ दॅट इफ आले. मग इथं पण कंजंक्शन आलं का नाही. मग हा आपला काय आहे सबऑर्डिनेट क्लॉज आणि हा आपला काय असणार आहे मेन क्लॉज. कळतंय. हा कंजंक्शन म्हणजे उभयान्वयी अव्यय जे दोन वाक्यांना जोडतं. हा अँड हे बघा अँड आहे, बट आहे, व्हॉट आहे, वेन आहे. WH वर्ड तुमचे जेवढे काय येतं ते सगळे काय येतं कंजंक्शन. दो आल दो म्हणजे तुमचं मराठीतलं जर तर ह्या सगळ्यांना काय म्हणायचं कंजंक्शन. आता तुम्ही ह्या कंजंक्शन मध्ये किंवा क्लॉज जे आहेत ते आपल्याला डिटेलमध्ये नाही शिरायचं, ते त्या चॅप्टरच्या वेळेस सांगणार आहे. तुम्हाला फक्त काय लक्षात ठेवायचं आहे दॅट इफ कंजंक्शन आहे, याच्या पुढचा काय आहे सबऑर्डिनेट क्लॉज आहे. बस एवढं जाण्यात ठेवायचं आहे. आता इथं बघा वेन आपला आहे का नाही कंजंक्शन. WH वर्ड सगळे काय येतं कंजंक्शन. मग हा कंजंक्शन आहे नाही याच्या पुढचं हे काय असणार आहे सबऑर्डिनेट क्लॉज आणि हे मग काय असणार आहे मेन क्लॉज. ओके. आता इथं बघा आल्दो आहे का नाही. अरे कंजंक्शन आहे ना. आल्दो हे काय येतं कंजंक्शन. इफ अनलेस दो आल्दो हे सगळे काय येतं कंजंक्शन. मग हा आपला काय येणार सबऑर्डिनेट क्लॉज आणि हा आपला काय येणार मेन क्लॉज. ओके. इथं काय येणार द टीम सेलिब्रेटेड बिकॉज दे हॅड वोन द चॅम्पियनशिप. आता इथं काय आलंय बिकॉज आलं का नाही. हे बघा इथं एक सेंटेन्स आलं आणि इथं एक सेंटेन्स आलं, ह्याला जोडलंय नाही. मग इथं हे काय येणार आपलं सबऑर्डिनेट क्लॉज आणि हा काय येणार आपला मेन क्लॉज. ओके. आता इथं वेन आलं बघा परत. मग हे काय येणार आपला सबऑर्डिनेट क्लॉज आणि द स्पेल विल बी ब्रोकन हा काय आला आपला मेन क्लॉज. कळतंय. इथं यू कॅन्ट वॉच टीव्ही अंटिल हे आलं कंजंक्शन आहे. मग इथून पुढचा हा काय असणार आहे सबऑर्डिनेट क्लॉज आणि हा आपला असणार आहे मेन क्लॉज. आय फायनली अंडरस्टूड व्हाय आला हा काय आहे सबऑर्डिनेट क्लॉज आणि हा आपला काय आहे मेन क्लॉज. कळतंय. अरे समजतंय का. म्हणजे थोडक्यात सांग का तुम्हाला, जर का कंजंक्शन म्हणजे काय करतं दोन सेंटेन्सला जोडतं. ओके. मग आता तुमचं कंजंक्शन WH वर्ड जर का आले आणि त्याच्या पुढे जर का सेंटेन्स सुरू झालं तर त्याला आपण काय म्हणायचं सबऑर्डिनेट क्लॉज. तुमचं दो आलं, आल्दो आलं, इफ आलं, अनलेस आलं, ॲज आलं, दॅट आलं तरी पण हे सगळे काय येतं कंजंक्शन येतं. काय येतं कंजंक्शन. कळालंय. अरे समजतंय का. आता तुम्हाला हे फॅन्सी बॉसचं काही येणारच नाही. फॅन्सी बॉसचं शिकवलं नसतं तरी जमलं असतं. तुम्हाला फक्त हे महत्वाचे होते. कळाले. हे फॅन्सी बॉस येतच नाहीत त्याच्यात. मग आता इथं फक्त काय पाहिजे होतं इथं बघा इफ असन, अनलेस असन, दो, आल्दो, व्हाय, वेन, व्हॉट, विअर, दॅट, ॲज, सून ॲज, नो सूनर दॅन, वाईल, सो दॅट, इवन दो हे सगळे काय आहेत आपले कंजंक्शन आणि या कंजंक्शनच्या पुढे जे येणार त्याला म्हणायचं सबऑर्डिनेट क्लॉज आणि राहिलेलं जे आहे त्याला काय म्हणायचं मेन क्लॉज. आता सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजे काय असतं ते सगळं क्लॉज मध्ये शिकणार आहोत आपण. त्याला मराठीतून तुमच्या म्हणते तो गौणत्व सूचक वाक्य, ते प्रधान वाक्य, मुख्य वाक्य आणि गौणत्व सूचक वाक्य असतं का मराठीत. मग ते म्हणजे आपलं सबऑर्डिनेट म्हणजे गौणत्व सूचक किंवा उपवाक्य म्हणायचं आणि मेन क्लॉज याचा अर्थ प्रधान वाक्य किंवा मुख्य वाक्य. कळालंय. मग आता तुम्हाला फक्त मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज आहे ते ओळखायला येईन का. अरे येईन का. तसं क्लॉज मध्ये ते एकदम डिटेलमध्ये घेणार आहेत आणि क्लॉज झालं की परत हा एरर परत एकदा घेत असतो.
म्हणजे त्यावेळेस तुमच्या डोक्यामध्ये जादा शिरतं ते, कारण क्लॉज आपलं आता झालं नाही ना. अरे ओळखायला येईन का? बघा लय सोपं आहे. कंजंक्शन जे असतं ना, काहींना कंजंक्शन म्हणजे काय माहिती नसतं. कंजंक्शन म्हणजे आपलं अँड असन ते कंजंक्शन आहे, पण त्याच्यामध्ये ते अँड वगैरे कंजंक्शन येत नाही. कोणते येतात मग? सगळे WH वर्ड, त्यानंतर तुमचं दो, आल्दो, ई, पानलेस, हे सगळ्यात जास्त वेळा येतं. ॲज एक येतं, दॅट एक येतं. कळलं? मग आता इथं बघा आपण काय केलंय की इथं आपला एरर नंबर 9 काय आहे? इथं एरर नंबर 9, एरर नंबर 9. मग आता इथं काय म्हणणार आहेत आपण बघा की इथं एक सेंटेन्स आहे आणि हे सेंटेन्स आहे. या सेंटेन्सचा हा काय आहे? सबऑर्डिनेट क्लॉज. आणि इथं काय आहे? हा मेन क्लॉज आहे. बरोबर? अरे बरोबर आहे का? आता इथं बघा, इथं किती सेंटेन्स येते ना बरं? किती येते ना? 2. बघा इकडे लक्ष द्या. एक मेन वर्ब बरोबर एक सेंटेन्स, 2 मेन वर्ब बरोबर 2 सेंटेन्स. मग इथं वर्ब सेपरेट केले तर बघा बरं, इथं वर लिव्हिंग येतंय आणि इथं कोणतं येतंय? व्हिजिटेड येतंय ना. अरे येतंय की नाही? मग 2 वर्ब आले, याचा अर्थ सेंटेन्स किती इथं? 2च ना. अरे कळालं का? किंवा मग तुम्हाला काय येईल? पहिलं सबऑर्डिनेट क्लॉज, ह्याला आपण म्हणू पूर्ण लिहू सबऑर्डिनेट क्लॉज. आणि इथं काय आहे? मेन क्लॉज, मेन क्लॉज. किंवा असं येईल, पहिलं सेंटेन्स जे आहे ते कशाचं येईल? मेन क्लॉजचं. आणि दुसरं जे सेंटेन्स आहे ते काय येणार आहे? सबऑर्डिनेट क्लॉज, सबऑर्डिनेट क्लॉज. आणि यांच्यामध्ये इथं या दोघांच्यामध्ये जे असतं ते काय असतं? सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन. काय असतं? सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन, सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन. आणि इथं आता इथं सुरुवातीला आलं, याचा अर्थ इथं काय येणार आहे? सबऑर्डिनेटिंग. मग असं ज्या वेळेस येणार त्यावेळेस आपण टॅग जो आहे हे असं ज्या वेळेस येणार आहे त्यावेळेस आपण टॅग करताना काय करायचं बघा, तर आपण मेन क्लॉज, मेन क्लॉजच्या वर्ब नुसार टॅग करावा. कळालं का हे? अरे कळालं का? म्हणजे बघा साधन सोपं, सबऑर्डिनेट क्लॉज आलं आणि मेन क्लॉज आलं, याचा अर्थ सेंटेन्स मध्ये वर्ब किती आले? 2. मग आता कोणत्या वर्ब नुसार टॅग करायचा? तर मेन क्लॉजच्या वर्ब नुसार. कळालं का हे? अरे कळालं का? काय कळालं सांगा बरं पटकन. 2 सेंटेन्स आले तर एक असणारे सबऑर्डिनेट क्लॉज आणि एक असणारे मेन क्लॉज. तर आपण टॅग कुणानुसार करायचा? मेन क्लॉजच्या. कळालं? मेन क्लॉजच्या. कशानुसार करायचा? मेन क्लॉजच्या. मेन क्लॉजलाच आणखी नाव काय आहे? मेन क्लॉज और त्याला काय म्हणतो? इंडिपेंडंट. काय म्हणतो? इंडिपेंडंट क्लॉज. काय म्हणतो? इंडिपेंडंट क्लॉज. कळालं हे? अरे समजलं का? मग आता इथं बघा आपण पहिलं सेंटेन्स सोडूत. आता इथं मी लिहिलं, इवन व्हेन वी वर लिव्हिंग in the same city, you hardly visited us. ओके, लिहिलं एवढं सेंटेन्स. आता काय येणार? कॉमा. ओके, आता आपलं पूर्ण लक्ष कुणाकडे पाहिजे? मेन क्लॉज कडं. मग मेन क्लॉज मधलं वर्ब कोणतं आहे? हा, व्हिजिटेड कसं आहे? V2. मग V2 मध्ये हेल्पिंग वर्ब कोणतं आहे? डीड आहे. आता बघा हार्डली याला कसा मिनिंग आहे रे? निगेटिव्ह आहे ना. हार्डलीला निगेटिव्ह आहे, मग टॅग कसा करावा लागेल? पॉझिटिव्ह. मग इथं काय येणार? डीड. आणि इथं काय येणार? डीड यू. शेवटी काय येणार? क्वेश्चन मार्क. कळत आहे? आता इथं बघा, ही वुड नॉट हॅव डन दॅट इफ आय वर देअर.
आता इथं कॉमा. आता आपलं लक्ष कोणाकडे पाहिजे? मेन क्लॉज कडं. मेन क्लॉज मधलं वर्ब कोणतं आहे? वूड आहे. पण सेंटेन्स कसं आहे? निगेटिव्ह आहे. मग काय येणार रे इथं? नुसतं वूड आणि इथं काय येणार? ही. शेवटी काय येणार? क्वेश्चन मार्क. कळतंय का हे? चलो आता थर्ड बघा. वेन यू reached the auditorium, she had already sung the song. आणि इथं कॉमा. आता आपलं मेन क्लॉज कडे लक्ष पाहिजे. वर्ब सांगा कोणतं आहे? हॅड संग. नुसतं संग कस काही नाही. वित्री आहे. वित्री एकटे येतात कधी? हॅड येईन ना. मग आता हॅड आपलं काय आहे रे? हा हॅड संग आल्यावर हॅड एच आला ना. मग आपण हॅडचं काय येणार आहे? हॅडंट. काय येणार? हॅडंट. आणि इथं काय येणार? शी. क्वेश्चन मार्क. अरे एच वित्री आल्यावर आपण एच हेल्पिंग वर्ब असतं, वित्री मेन वर्ब असतं ना. मग हॅडचं हॅडंट येणार ना. चला आता चौथं. although the test was difficult, she passed with flying colors. चलो आता मला सांगा याच्यातलं वर्ब कोणतं आहे सांगा? पास्ट. हे काय आहे? मग V2 मध्ये हेल्पिंग वर्ब कोणतं आहे? सेंटेन्स कसं आहे? टॅग कसा होईल? मग काय येणार? डिडंट. आणि इथं काय येणार? शेवटी काय येणार? क्वेश्चन मार्क. कळतंय? चलो आता इथं बघा. द टीम सेलिब्रेटेड because they had won the championship. इथं कॉमा. आता मेन वर्ब कोणतं आहे? सेलिब्रेटेड. हे V2 आहे ना. अरे V2 आहे ना. मग V2 मध्ये कोण असतं? डीड. आणि सेंटेन्स पॉझिटिव्ह म्हणून काय येणार? डिडंट. आणि इथं द टीम सेलिब्रेटेड. आता डिडंट इट. चलो आता इथं वेन द क्लॉक स्ट्राइक्स midnight, the spell will be broken. इथं कॉमा. आता मेन वर्ब कोणतं आहे सांगा? ते ना विलचं काय येतं मग? हा वोंट. आता वोंट द स्पेल म्हणजे काय? इट. वोंट इट. हे जो आता यू कांट watch TV until you finish your homework. चला इथं काय येईन आता सांगा? वर्ब कोणतं येईन? हा इथं काय येणार? कॅन. आणि इथं काय येणार? यू. कारण हे निगेटिव्ह होतं. याचं काय करावं लागेल? पॉझिटिव्ह. आणि शेवटचं आय फायनली अंडरस्टूड why he was upset. इथं कॉमा. आता मेन क्लॉज मधलं वर्ब कोणतं आहे? अंडरस्टूड. हे V2 आहे. मग ह्याच्यात काय असणार? डीड. आणि हे डीडचं निगेटिव्ह डिडंट आणि आय. कळालं काय? अरे इन का जागा असली तर वाटलेस तर तुम्हाला ते कंजंक्शन लिहून देऊ का?
जागा असलेल्या